हॅलो आणि नमस्कार. तर दुबईमध्ये खूप सारा पाऊस झाला आणि पावसाचे परिणाम म्हणून इकडे लाईट वगैरे गेले, काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नाही आहे, तर काही ठिकाणी लिफ्ट बंद झाल्यात. तर माझ्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट बंद झाली होती आणि माझे मिस्टर खाली जाऊन जवळजवळ 33 माळे खाली उतरून सामान घेऊन आले होते पुन्हा वरती चढून, कारण लिफ्ट बंद होती. तर पिण्याच्या पाण्याची सोय होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. आणि इथे गार्गीची वर्क फ्रॉम होम म्हणजे स्कूल फ्रॉम होम चालू होती. तर ती खूप कंटाळली होती स्कूलला, म्हणजे तिला अक्षरशः असं लहान मुलांना आपण जास्त वेळ बसून नाही ठेवू शकत. पळवून दाखव, तूच बनवलं ना ते. विंड मिल, ओके ओके, शो मी हाऊ युअर विंड मिल इज वर्किंग. शो अगेन. आणि पाऊस पडलेला होता बाहेर, त्यामुळे असं चटपटीत खायची इच्छा होते. तर गार्गी मला सारखी म्हणत होती मला हे तळून दे, ते तळून दे. तर मी तिला हे चकल्या म्हणतात त्याला, तर ह्या चकल्या तांदळाच्या आहेत, तर त्या मला मम्मीने दिल्या होत्या आणि त्या मी तिला तळून देत होते. तसंच बटाट्याचे वेफर्स वगैरे आणि बटाट्याचा कीस देखील मम्मीने दिला होता, तर तोही मी सगळ्यांना तळून देत होते थोडासा. आणि खूप टेस्टी लागतं, असं पाऊस बाहेर पडत असेल तर छान वाटतं. आणि मला जास्त व्हिडिओ वगैरे बनवायला सध्या टाईम भेटत नाही, कारण मला सगळं मॅनेज करायला लागतं. बाळ, परत गार्गीची स्कूल असते घरनं, त्यामुळे सगळं नाही होऊ शकत मला मॅनेज एवढं. त्यामुळे मग मी काय जसं जमेल तसं मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते. आणि गार्गीला असं झालं तर मी कधी खाईल ते बटाट्याचे वेफर. आणि संध्याकाळची वेळ होती, तर मला शेंगोळी बनवायची होती. आणि थंडीमध्ये किंवा पाऊस वगैरे पडत असेल तर शेंगोळी आवडीने करतात. तर शेंगोळी बनवण्यासाठी मी मिरची पावडर घेतली होती 1 चमचा, लसणाच्या 2 कांड्या, मीठ आणि मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. अशा प्रकारे बारीक झाल्यानंतर ते हुलग्याच्या पिठामध्ये मळून घ्यायचं आहे. तर हुलग्याचं पीठ देखील मी इंडियावरून येतानाच घेऊन आले होते, म्हणजे मला माझ्या सासूबाईंनी दिलं होतं. तर त्याच्यामध्ये हे जो काही आपला मसाला आहे तर तो मसाला घालायचा. आणि मी त्याच्यामध्ये जिरा पावडर देखील टाकली होती, 1 टीस्पून असेल अंदाजे. आणि हे हुलग्याचं पीठ आहे, तर याला हॉर्स ग्राम फ्लोअर असंही म्हणतात. तर हुलग्याचं पीठ आमच्याकडे म्हणतात, त्यामुळे मग मी हुलग्याचं पीठच म्हणते. आणि त्याची शेंगोळी खूप टेस्टी लागते. तर तुम्ही एकदा ट्राय करून पहा. याच्या आधी मी एकदा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती, आत्ताही करत आहे. तर तुम्ही एकदा करून पहा. आणि जेव्हा तुम्ही शेंगोळीचं पीठ मळून ठेवता तर साईड बाय साईड तुम्हाला पाणी देखील उकळायला ठेवायचं आहे, म्हणजे शेंगोळ्या झाल्या की त्या पाण्यामध्ये शिजवायला घालायच्या. तर जेव्हा तुम्ही त्या शेंगोळ्या शिजवायला घालता त्याच्या आधीच तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मोठा चमचा तेल मोठा म्हणजे पोह्यांचा चमचा तुम्ही तेल घालू शकता. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडं तिखट. आणि मला हातावर शेंगोळी नाही येत, तर माझ्या सासूबाई कधी हातावर शेंगोळी बनवतील तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि त्या कशी बनवतात हेही तुम्हाला सांगेल. तर मी अशीच बनवते सध्या तरी शेंगोळी, आणि अशी छान होते, म्हणजे असं नाही की नाही, परंतु हातावरची शेंगोळी टेस्टला खूप सुंदर लागते. तर आमचं आत्ताच जेवण वगैरे झालेलं आहे. शेंगोळी बनवली होती आम्ही जेवणामध्ये आज. आणि त्याच्याबरोबर होती भाकरी, भात होता, आणि सकाळची चवळीची भाजी देखील होती थोडीशी. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.